सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। आजकाल बऱ्याच ठिकाणी असं चाललंय की आपण जे काही बोलतो त्याची छाप पडत नाही समोरच्यावर, म्हणजे समोरचा माणूस आपली कुठलीच गोष्ट न ऐकून घेता आपल्याला मान सन्मान न देता आपला अपमानसारखा करून निघून जातात। जर असं तुमच्याबरोबर पण घडत असेल तर तुम्हाला जो आजचा उपाय सांगते तो उपाय व्यवस्थित करा। आता हा उपाय नक्की करायचा कोणी कोणी बघा, आपल्या पासून दूर झालेली व्यक्ती जर आपल्या जवळ हवी असेल तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता। शिवाय पती पत्नी एकमेकांपासून दूर गेलेले असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही करू शकता, किंवा आपले सासू सासरे आपली मुलं आपल्यापासून जर दूर गेलेली असतील तर त्यांच्यासाठी हा तुम्ही उपाय करू शकता। हा उपाय एकदम व्यवस्थित ऐकून घ्या, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका। ज्यांना कुणाला हवा असेल त्यांना नक्कीच व्हॉट्सअपवर शेअर करा। उपायासाठी काय काय वस्तू लागणार आहेत व्यवस्थित ऐका। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्याला ह्या उपायासाठी एक पोटली लागणार आहे। पोटली नसेल तर एखादा तुमच्या घरातला कॉटनचा लाल किंवा पिवळा कपडाही चालेल। काय करायचं आहे, आपल्या घरात जे तांदूळ असतात ते तांदूळ बघा अर्धे तुटलेले असतात, मोडलेले असतात, असे असतात। तर आपल्याला अक्षता घ्यायच्या ज्या अख्ख्या असतात, अखंड असतात। जर का तुमच्याकडे बासमती तांदूळ असेल तर उत्तमच, कारण ते अख्खे अख्खे असतात। तर आपल्याला ह्यासाठी ह्या उपायासाठी 108 तांदूळ लागणार आहेत, म्हणजे अक्षता लागणार आहेत। त्याचबरोबर आपल्याला अर्धा चमचा कच्ची बडीशेप लागणार आहे। आणि त्याचबरोबर जे गोकर्णाचं झाड असतं माहिती आहे ना, जे निळ्या रंगाची फुलं येतात, वेली चढलेल्या असतात, त्याला गोकर्ण म्हणतात। गुगलवर सर्च केला तरी पण ते झाड दिसेल। त्या झाडाचं एक छोटंसं मूळ घ्यायचं। हे झाड कुठेही तुम्हाला नर्सरीत अवेलेबल असेल, कुठेही तुम्ही जाऊन एक छोटंसं झाड आणा, किंवा तुमच्या घरात असेल त्याची छोटीशी एक मुळी काढा आणि ती मुळी घ्या। राहिलेलं झाड पुन्हा कुंडीत लावा, पुन्हा ते जिवंत होतं, म्हणजे पुन्हा ते लागून राहतं, मरत नाही। तर छोटीशी एक मुळी त्याची घ्यायची आहे, स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे, माती असेल तर धुवून घ्यायची आहे, आणि त्यानंतर ही मुळीसुद्धा त्यात ठेवायची आहे। आता हे सगळं एकत्र एखाद्या डिशमध्ये ते कपड्यावर ठेवा आणि ही डिश आपल्या देव्हाऱ्याच्या समोर ठेवा, आपल्या देवघराच्या समोर ठेवा। आसन अंथरून आसनावर बसा, ह्या सगळ्या वस्तू आपल्या देवांच्या समोर ठेवा आणि तुम्हाला एक मंत्र बोलायचा आहे। त्याआधी तुम्हाला ह्याला धूप दीप दाखवून घ्यायचा आहे, धूप लावून घ्यायचं आहे, धूप व्यवस्थित ओवाळून घ्यायचं आहे। ह्याची जी राख पडेल ती सुद्धा आपल्याला कामात येणार आहे, त्यामुळे बरोबर धूप लावून घ्या। तर आता धूप दीप लावल्याच्या नंतर आपल्याला एक मंत्र बोलायचं आहे। मंत्र व्यवस्थित ऐकून घ्या, ओम भट स्वाहा। आणि ज्यांच्या कोणाच्या नावावर तुम्ही हा उपाय करणार, समजा मुलाच्या नावावर तर मुलाचं नाव घ्या, तुम्हाला समाजात मान सन्मान हवा असेल तर समाजाचं नाव घ्या, किंवा तुम्हाला तुमच्या पती किंवा पत्नी लांब झालेले असेल तर त्यांचे नाव घ्या। ओम भट आणि नाव घ्यायचं, समजा विक्रांत आहे तर विक्रांत, ओम भट स्वाहा विक्रांत कुरु कुरु वश, असं मंत्र बोलायचं। आणि त्यानंतर तुम्हाला 108 वेळेला मंत्र बोलायचा आहे, आणि 108च तुम्हाला तांदूळसुद्धा त्याच्यात घ्यायचे, जे आपण मी तांदूळ त्या पोटलीत घ्यायला सांगितलं ते 108च घ्यायचे आहेत। तर 108 वेळेला हा मंत्र बोलायचा, ही पोटली पूर्ण अभिमंत्रित होईल। त्यानंतर ही जी पोटली आहे, ह्या पोटलीत जी पडलेली राख आहे धुपाची, ती राख ह्याच्यात थोडीशी घ्यायची आहे आणि ही पोटली व्यवस्थित बांधून ठेवायची आहे। आता ही पोटली आपल्याला पूर्ण दिवस देवाऱ्यातच ठेवायची आहे। शुक्रवारीच हा उपाय करता येईल, हा शुक्रवार गेला तर पुढच्या शुक्रवारी तुम्हाला करता येईल। आता शुक्रवारच्या दिवशी पूर्ण दिवस तिकडेच ठेवायची, आणि ज्या वेळेला तुम्ही त्या व्यक्तीशी किंवा समाजात आजूबाजूला कुठेही जातील त्यावेळेला ही पोटली आपल्या जवळ ठेवायची। समजा तुम्ही तुमच्या पतींशी बोलायला चाललात, किंवा पती पत्नीला घ्यायला चाललेत, जी रुसून आपल्या माहेरी गेलेली असेल, किंवा मुलगा रुसून कुठे बाहेर गेलेला असेल, तर त्या व्यक्तीशी जेव्हा तुम्ही बोलायला जाल त्यावेळेला ही पोटली आपल्या जवळ ठेवायची। महत्त्वाच्या कामासाठी ते त्या व्यक्तीकडे चालत असाल तर तरी पण ही पोटली आपल्या जवळ ठेवायची। आता ही पोटली जवळ ठेवल्याच्या नंतर जे तुम्ही काही काम करायला गेले असतील ते काम झालंय हे म्हणतच तुम्ही जायचं, आणि आल्यानंतर पुन्हा ही पोटली देवाऱ्यातच ठेवायची। जर का तुम्ही घरात नवऱ्यासोबत हा उपाय करणार असाल तर नवऱ्याबरोबर बोलत असताना ती पोटली आपल्या जवळ ठेवा। तर उपाय व्यवस्थित ऐकून घ्या, कळला नसेल तर पुन्हा एकदा व्हिडिओ बघा। तर आजचा छोटासा उपाय जो पती पत्नी किंवा मुलांसाठी किंवा आपल्या कुठल्याही समाजात आपण मान सन्मान मिळवण्यासाठी करू शकतो। तर आजचा छोटासा उपाय तुम्हाला कसा वाटला हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।